बाहुबली घुस गया है मेरे अंदर अभी। जल्दी गोवा जाने का है। मी आया का रे ठीक से? फोटो काढला होता यांना माहितीच नाही आम्ही आलो ते। पारुशी निघालोय सकाळ सकाळ बिना आंघोळीचे, फक्त ब्रश करून निघालोय कारण आमची ट्रेन खूप लवकरची आहे। ब्लॅक कलरचे ब्रश करतो, ब्लॅक कलर सगळ्यांनी ब्लॅक घातले आम्ही आणि अंधारातच निघालोय। सकाळ काय रिक्षा भेटत नाही यार, खूप थांबायला लागलं आम्हाला। चौघांचे 100 रुपये बोलताय डायरेक्ट। चालेल जाऊया का? पण बॅग्स वगैरे बसतील का? 100 रुपये जाऊ दे, पण 2 बॅग आहेत ना मोठ्या। बघ ट्राय करा, तसं आहे तर बरंच आहे, मग सोबतच जाऊ ना सगळे। सतीश सुपर एक्साइटेड। होतील का ऍडजस्ट? बसलेत ना? चला बसा, बस भूषण। पोहोचले स्टेशनला, लॉरेन्स हे लोक आमच्या आधीच पोहोचले। आम्ही आता प्लॅटफॉर्म शोधतोय। प्लॅटफॉर्म नाही, काय शोधतो आपण? ये मेरे को ले रे बाबा। प्लॅटफॉर्म नाही, आम्ही शोधतो आहे लॉरेन्सला। लॉरेन्सला आणि ते काय डब्बा ना, डब्याचा क्रमांक। डब्बा लॉरेन्स आहे ना, लॉरेन्स शोधे, शिकल्या सवारलेला आहे। मी आया का रे ठीक से? फोटो काढला होता यांना माहितीच नाही आम्ही आलो ते। ही नाही आपली गाडी। 5 नंबर पे आने की संभावना है। 5 नंबरवर येते। आम्हाला वाटलं ही आमची गाडी, आम्ही सगळं रेडी झालो। बोलतो की A few moments later. जस्ट सीट भेटलेत आम्हाला, खूप टाइम लागला सीट शोधायला। आम्ही ऍक्च्युली खूप पुढे चढलो होतो। आमचे सीट आहेत ना वेगवेगळे आहेत ऍक्च्युली। या सीट इकडे 2, इकडे 2, तिकडे। नाश्ता चालू है, नाश्ता इडली खाती। किसका? हाँ, इसका भी ट्रांजिशन क्या है? कौन सा वीडियो है रे वो? ट्रांजिशन पेपर ये पड़ेगा क्या? पेपर पड़ेगा क्या? ये छोड़ो, इडली खा लेते हैं, बाद में बात करते हैं। चल भाई पिल्ले, पहले खाना खा ले, बाद में बात करते। मच्छी तुम्ही पण खात नाही? सतीशने फ्रेंड बनवलाय ट्रेन मध्ये। बाय कर बाय। आमच्या जागा इंटरचेंज झाल्यात। सतीश इकडे, मी इकडे, या दोघी इकडे। लॉरेन्स बिचारा एकटा आणि भूषण इकडे। ऍक्च्युली आम्ही सारख्या जागा चेंज करतोय। आता थोड्या वेळा आधी आम्ही वेगळ्या वेगळ्या बसलेलो, परत चेंज केल्या। हा काय पण येईल ना खायला, सगळं घ्यायला सांगतोय लॉरेन्सला। पूछ तो सही कितने का? आता अंगूर आले तो ना, ते पण घ्यायला लावतो। आता चहा पिले सतीश। शेवटी सतीशने घेतले अंगूर, मीठे अंगूर। वाह पिल्ले, मीठा है मीठा। आकर वही तो धोया भी नहीं, वैसा ही खा रहा है। थोपो दमलो आणि खाऊन दमत नाहीत। लॉरेन्स लोक मागे बसले, जशी जागा होईल तसं बसलोय आम्ही। आता आलंय, अर्धा तास राहिलाय अजून। रात्री झोपायला पाहिजे यार, रात्री झोप राहिली याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला। लॉरेन्स कुठे कुठे उतरलाय? अच्छा चला। पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवरती शॉप बघितलंय मी, छान आहे। वेटिंग हॉल्स वगैरे आहे तिकडे प्लॅटफॉर्मवरती। महिला वेटिंग हॉल, जेंट्स वेटिंग हॉल, असं सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहिजे रेल्वे स्टेशन्सवरती। आज आमचा लॉरेन्स टुरिस्ट गाईड आहे।
लॉरेंज जसं बोलेल तसं आम्ही जाणार. टीवी में देखते ना बोर्ड. लॉरेंस क्या हुआ, इतना खुश दिख रहा है तू आज, पूरा 32 ही दिखा रहा है. साल के बाद आया. 4 साल. रोहिणी मजा वाटते इकडे येऊन, पूर्ण गावाला आल्यासारखं वाटतंय. गरम होतंय, खूप ऊन लागतंय. पण तू अशी पारोशी का दिसते. पारुशीचे. अरे बापरे, हे डाकू. प्रियाशी झोपत नाही राहिली. भूषण कुठे गेलाय? भूषण भाई तिकडं कलाकारगिरी करतोय. टॅक्सीवाल्याला गंडवायला गेला काय, तोच गंडून येतोय तर काय माहिती. अभी हमारे टूरिस्ट गाइड हमें बताएंगे क्या करने का है. ओ गाइड वाह, तनिक हमको गाइड करा. पैसा बचाना है तो बस से जाने का. बस किधर से मिलेगा? चलना पड़ेगा. बस 2 बार चेंज करना पड़ेगा ना. पहला मापू से जाना. कन्वीनियंस देखो नहीं हुआ है. फोन नहीं उठा रहा है. रुको जरा अभी. इथे थिविम हे स्टेशन आहे. इकडून स्टेशनमधून आम्ही बाहेर निघालो, रेल्वे स्टेशन. आणि इकडेच प्रीपेड टॅक्सी काउंटर म्हणून एक काउंटर आहे. इथे तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. पण आमच्याकडे आता प्रॉपर ॲड्रेस नाही आहे, म्हणून आम्ही थोडंसं अडकलो आहे. आता जे हॉटेल ओनर आहे ना त्याला फोन करतो, तो फोन उचलत नाही आहे. एक गाड़ी का 1000. एक गाडी का कितना सतीश? एक गाडीचे 900 रुपये. 1800 दोन रुपये. गाड्या नाही तर आपण आपल्याला 2च लागतील ना. एक गाडी बॅग्स पण भेट आहेत. सकते ना. एका गाडीत तर घेणार पण नाही आपल्याला. नाही घ्यायला घे. छोटी गाड़ी है. नहीं नहीं. टॅक्सी म्हणजे ह्या अशा स्विफ्टच असणार. इको का नहीं पूछा क्या? इको का पूछते क्या? खूप महाग आहे यार. बघा आमची गरिबी, आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही आता चाललोय बससाठी. भूषण बोलते चालत जाऊ, कारण खूप जास्तच सांगताय. 1800 रुपये म्हणजे भरपूर झाले. एक दिवसाचा स्टे होतोय आमचा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही बोलले की थोडंसं स्ट्रगल करू, चालेल बसने जाऊ. गीतांजली येते ना. मला वाटतं आम्ही फर्स्ट डेला टॅन होणार आहे आता एवढ्या उन्हामध्ये फिरून. 2 वाजले त्यार, खूप ऊन लागते सतीश. 1 मिनट का अभी इधर कुछ जुगाड़ कर रहा है. बराबर. तेरे को भी बिठाऊंगा पीछे. हाँ क्या समझ. एक कॅब ड्रायव्हर रेडी झाला आहे 1100 मध्ये. 6 जणांचं म्हणजे 6 सीटर आहे ना, तर आम्हाला परवडते. तर आम्ही बघतो ह्याच्यामध्येच जायला, बार्गेन करायला बघतोय. आणि आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पण माहिती नाही आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम बस ना तू. बसेल ना सगळं सामान. पैसे आधी द्यायचे. हाँ वो पर्ची के पास है कैश. अच्छा मेरे पास ही कैश है. देओ फिर अभी कैश जिसके पास है. आलो आहे आम्ही हॉटेलच्या जवळ. आता जवळ काय रूमच्या इथे झालो आहे. गेस्ट हाऊस आहे ॲक्च्युली, हॉटेल नाही आहे. आता रूम्स पाहून आम्ही डिसाईड करू काय करायचं आहे, राहायचं आहे की नाही राहायचं. कारण आम्ही इमॅजिन केलेलं काहीतरी वेगळं, ते निघालं काहीतरी वेगळंच आहे. सगळे आले. नाही प्रिया थांबली. अरे बापरे. सनसिटी रिसॉर्टमध्ये यार हे, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. बघू रूम्स कसे आहेत. रूम्स तर ठीक आहेत. चांगले आहेत रूम तसे. वॉशरूम बघू साईडला. इकडे आसपास सगळे गेस्ट हाऊसच आहेत, हॉटेल पण आहेत, पण ते जास्त कॉस्टली पडतात. त्याच्यामुळे आम्ही पण गेस्ट हाऊसच प्रिफर करतो, कारण आम्ही जास्त वेळ घरात राहणार नाही, बाहेरच फिरणार आहे. त्याच्यामुळे काय रिसॉर्ट वगैरेमध्ये घेऊन उपयोग नाही आहे. दुकानचं बार्गेनिंग चाललं आहे, बघू. 1000 रुपये बोलत आहेत ते फायनल पर नाईट. आम्ही फायनली इकडेच थांबायचं ठरवलं, कारण आता कुठे शोधायला आमच्यामध्ये ताकदच नाही आहे, खूप थकलो आहे आता. जरा पण चांगलं आहे असं नाही. हां म्हणजे रूम खराब नाही आहेत, रूम चांगले आहेत, पैसे आणि कॉस्ट पण ठीक आहे. म्हणजे पर नाईट 1000 रुपीजने रूम्स ठीक आहेत. आणि आता आम्ही एवढं थकलो आहे ना, बोललं थोडीशी एक झोप काढून मग जातो जेवायला. नाही जेवायचं ना, आधी खायला जायचं आहे ना. भूक लागली, मला भूक लागली नाही, झोप नाही आली नाही, मला डोकंच चालत नाही आहे, किंवा पाय बी सुजलेत माहिती, अशी बोटं अशी सुजली माझ्या पायाची. आता आम्ही खाऊन येतो पहिलं आणि मग
मग काय फ्रेश होऊन आराम करायचा आणि इव्हिनिंगला उठायचं. फ्रेश होऊन झोपू थोडंसं आणि 5-5:30 ला उठूया. ऊन खाली झाल्यावरती थोडासा माहोल झाला ना बाहेर की मग थंड वाटत असतं. बीच वरती राऊंड मारतो. तेव्हा एक बीच वरती राऊंड मारून येऊ. मारते भांडवल. रेस्टॉरंट छान आहे. खायला आलो आता आम्ही इकडे. हे लोक ऑर्डर करतायत सी फूडच आम्ही मोस्ट ऑफ ऑर्डर करू कारण नॉनव्हेजमध्ये आपण चिकन बाहेर खातो मुंबईमध्ये. प्रिया आणि लॉरेन्स या लोकांनी मॉकटेल मागवलेत आणि गीतांजलीने पण मोहितो मागवलाय. हे काय आहे डिशचं नाव काय आहे आपल्या? तंदूर चिकन हंडी. तंदुरी दिसायला तर खूप टेस्टी दिसते. आता आम्ही खातो. हां आणि रोट्या वगैरे मागवल्यात आम्ही आणि टेस्ट इकडे चांगली आहे. प्रॉन्सची टेस्ट चांगली होती. बघू ह्याची टेस्ट कशी आहे. हे सगळं हँडक्राफ्ट हां छान छान आहेत. मिरर्स खूप छान आहेत. मला आवडले. कोकोनट शेल अच्छा हां कोकोनटचं आहे ना ते क्राफ्ट केलेलं. हां मस्त केलंय. बीच आलंय आणि हे लोकांची एक्साइटमेंट बघा नाचायलाच लागलेत बीच बघून. टिटोसला आलो आता आम्ही. टिटोस लेनला आलोय. टिटोस पार्क. हां लेन संपली आहे की. शूज घालून आलोय आणि आम्ही स्लीपर्स नाही घातले कारण मला वाटलं की आपण टिटोस लेनला येणार आहे. मला नव्हतं माहिती होती बीचवर येतो आपण. मला पण नव्हतं माहिती. आता इथं आल्यावर सरप्राईज भेटला. बीच दिसला म्हणून घुसलो इकडे आम्ही. सुंदर वाटतंय ना सनसेटलाच छान वाटतं. बागा बीच आहे आणि इकडे रात्रीचं खूप छान असतं असं लॉरेन्स बोलते. लॉरेन्स इकडे येऊन गेला एकदा तर आम्ही रात्री पण येणार इकडे. पण आता असं जस्ट राऊंड मारायला आलेलो. गर्दी जाम आहे इकडे यार. अलिबागपेक्षा जास्त गर्दी आहे इकडे. म्हणजे अलिबाग ऑफकोर्स तिकडे काहीच गर्दी नव्हती आम्ही लोक गेलेलो तेव्हा. आणि आज संडे पण आहे त्याच्यामुळे मे बी एवढी गर्दी आहे. आम्ही आता इथे खायला आलो होतो. खाऊन झालंय. ऍक्च्युली लय भूक लागली त्याच्यामुळे काही व्हिडिओज नाही काढले आम्ही. नाईटला किती मस्त वाटतं इकडे. इथे लाईन मध्ये एकदम रेस्टॉरंट्स आहेत सगळे. बिल पण एवढं भारी होतं ना. छान वाटते. बीच म्हणजे तिकडे त्या साईडला तर काहीच नाहीये. तिकडे अंधार आहे पूर्ण पाण्याच्या साईडला. पण बीच साईडला खूप मस्त वाटतंय. लॉरेन्स यांचा ऍज युजल चाललंय फोटोशूट. आता घरी जायचं ना. खाऊन झालंय. किती वाजले आता? 11 वाजून गेलेत ना. 11:30 30 मिनिटं आहे तरी पण क्राऊड बराच आहे. आणि हे ओव्हरनाईट चालू असतं रात्रभर चालू असतं. पूर्ण होल नाईट चालू.